अरे वा, ढोल ताशांचा आवाज बंद झाला म्हणजे त्या राणीची मिरवणूक सुद्धा बंद झाली असणार. फायनली माझ्या मनासारखं झालं. सगळ्यांसमोर त्या राणीची चांगली चिरली असेल. या मिरवणुकीमुळे डोकं जड झाले माझं. जाऊ देत, बेडरूम मध्ये जाऊन आरामच करते. हिने मला बघितलं, आता काही खरं नाही. हॅलो, हा बोल ना. नाही, मी काय म्हणतोय, झाली एवढी मिरवणूक लय झाली. आपण असं करू, वस्तीवर जाऊ की. नाही नाही, राणीची मिरवणूक वस्तीत जाणारच. सगळ्यांना कळलं पाहिजे की राणीने काय अचीव केलंय. ट्रॅक्टर सुरू झाला तर आपण तिथपर्यंत जाणार ना. मला वाटतंय आता राणीला पायपीट करत वस्तीपर्यंत जायला लागणार. कसं आहे, राणी चालत आली काय आणि ट्रॅक्टरनं आली काय, वस्तीतली माणसं तसंच स्वागत करणार आहेत, आहे की नाही रे? सर, मला काय वाटतं, अहो वस्ती काय जास्त लांब नाही, आपण जाऊ की चालत आता. नाही राणी, मिरवणूक नाही थांबणार. मी तुला वाजत गाजतच वस्तीत घेऊन जाणार. सगळ्यांना कळलं पाहिजे की आमची हुकमाची राणी आता ऍडव्होकेट झाली. सर पण मी, अहो ते सगळं ठीक आहे साहेब, पण ट्रॅक्टर चालू व्हायला पाहिजे का नाही? साहेब, आता ह्योच चालू करायचा म्हणजे बराच वेळ जाणार बघा. इंद्रा सर, काय करायचं आता? आता ही मिरवणूक वस्तीत घेऊन जाण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. सर अबा काय करतात हे? हा बघूया आपण काय चाललंय ते. अरे
का करताय तुम्ही? राणी, तू एवढं काय काय सोचलंस आमच्यासाठी, एवढं मी तुझ्यासाठी करूच शकतो. रतन, राणीला घेऊन जा. इंद्रजित सर माझ्या आनंदासाठी केवढे कष्ट घेतात. माझं यश जल्लोषात साजरं करतात. इंद्रजित सर असेच कायम माझ्यासोबत राहा. हॅलो गजा, थांबली का मिरवणूक? आणलं का जमिनीवर तिला? अहो साहेब, ते मी काय काय तोंड शिवलं का काय गजा? हे बघा, काम जमलं नाही असं बोलू नकोस, नाही तर तू घेईन तुझा. अहो ते साहेब, मी ट्रॅक्टरची डिझेलची टाकी फोडली होती, ट्रॅक्टर पण बंद पडला होता. पण काय? अहो ऐनवेळी इंदिरा साहेबांनी सगळा गाडा खांद्यावर घेतला आणि मिरवणूक चालू ठेवली. काय? आणि त्याच जोशात परत वस्तीत आली आता मिरवणूक. या दोघांचं काय चाललंय? तिला काय झालं की हा वाचवतो, ह्याला काय झालं की ही वाचवते? दोघांचा बंदोबस्त करायला हवा. वकील होऊन एक दिवस झाला नाही तर तिचे हात आबाल टाकले ते. हुकुमाची राणी, तुला तुझी लायकी दाखवणार मी, त्या इंद्रालाही. आता बघा तुम्हा दोघांची ना कशी वाट लावतो ते. जास्त हुशारकी करताय काय? बघाच. विक्रांत, हे डॉक्युमेंट्स एकदा राणीपर्यंत पोहोचू देत, मग तुमच्या सगळ्यांची लायकी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हीच संधी आहे. डॉक्युमेंट्स आत्ताच्या आत्ता राणीपर्यंत पोहोचवायला हवेत.
काढा बघू. तुम्ही ठीक आहात का? कुठे लागलं नाहीये ना? आणि तू माझ्यासोबत असताना काय होणार आहे? हे बघ, आज आनंदाचा दिवस आहे. माझं पण फक्त सेलिब्रेट करायचं आहे. बरं चला आता निघूया. इथेच बोलत बसलो तर लोकांना वाटेल नवरा बायकोमध्ये खूप प्रेम होतं चाललंय. अरे कोण म्हणता येत नाही? कोण म्हणता येत नाही? राणी मॅडम, तुम्ही भारतात पहिले आलात. कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप भारी वाटतंय. खूप आनंद होतोय आणि माझ्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आलाय, त्यामुळे समाधान वाटतंय. तुम्हाला हुकमाची राणी म्हटलं जातं. आता जर तुम्ही ॲडव्होकेट झालात तर या वकिलीचा कसा उपयोग करणार आहात? ज्या ज्या लोकांवरती अन्याय होईल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही राणी त्यांच्या पाठीशी उभी राहील कायम. तर राणी मॅम, जर या यशाचं श्रेय तुम्हाला द्यायचं झालं तर ते तुम्ही कोणाला द्याल? माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच. पण जर मोलाचा वाटा कोणाचा असेल ना, तर तो इंद्रजित सरांचा आहे. त्यांनी माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून माझ्यापेक्षा जास्त धडपड केली. वा, तुमच्या या अचिव्हमेंटमुळे तरुणाई तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करते. तर तुम्ही त्या पिढीस काय सल्ला द्याल? कोणाला सल्ला देण्याएवढी मी काही मोठी नाही. मी फक्त एवढंच सांगेन की स्वप्न बघा, ती जगा. स्वप्न नक्की पूर्ण होतात. माझं झालंय, तुमचंही नक्की होईल. राणी सगळी वाट बघताय. हुकमाची राणी वकील झाली. हुकमाची राणी वकील झाली. आई, बुवा, बघा, आज मी पास झाले. तुमच्या आशीर्वादानं वकील झाले. राणे, अगं नुसती पास नाही झाली, भारतात पहिली आली. अगं तुझ्या या बापाने ना समद गमावलं होतं. नाव, इज्जत सगळं. पण पोरे, आज तुझ्यामुळे सगळं मिळालं. त्या बापाचं नाव काढलंच पोरे. अगं तुझं करतो तू बघून ना, आज माझं भूर लय भरून आलंय बघ. राणी, अगं मी तर सारखी म्हणायची, आपल्यासारख्या गरिबांना स्वप्नच बघायचे नसतात. पण तू तुझ्या जिद्दीनं तुझं स्वप्न पुरं केलंस बाई. मी खोटी ठरले आज, पण ह्या गोष्टीचा मला लई आनंद होतोय बाई. लई मोठी हो सुरके. अगं आपली राणी सपन पूर्ण करू शकली ना, म्हणजे इंद्रासाहेब कायम तिच्या पाठीशी उभा असायचं. अगं त्यांच्यामुळेच तिचंही सपन पूर्ण झालं. खरं बोलताय तू. जावई बापांमुळेच हे सगळं झालं.
ए मावशे बुवा अहो आता रडून काय इथंच सुनामी आणतात काय अहो अजून लई काम बाकी आहेत, चला लवकर. चल रा चल या. तर मंडळी अहो आपली राणी वकील झाली आणि भारतात पहिली आली. अहो तिनं आपलं आणि आपल्या वस्तीचं नाव गाजवलेलं आहे. अहो ज्याला भाल्या भाल्यानं जमत नाही ते आपल्या राणीनं करून दाखवलंय. अहो ती आता नुसती हुकुमाची राणी नाही तर ती वकील राणी झालेली आहे. तर तिच्या कर्तृत्वासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर मी आपल्या वकील राणीला विनंती करतो की तिनं वस्तीसाठी जरा 2 शब्द बोलावेत. ये राणी. मी नाही मी काय बोलणार आहे? नाही, मला नाही येत बोलता. अगं राणे आम्हाला माहिती आहे की तू 32 दाखवून संकटाला तोंड देणारी आहेस. ये. अगं राणे आता तू वकील झालीस असं कसं नाही जमणार तुला बोलायला जमणार. अरे पण आणि अगं आपल्या वस्तीतल्या पोरसनी पोरासनी कळून दे की तू इथपर्यंत कशी पोचलीस आणि येतं याला किती खस्ता खाल्लेस ते. होय होय कळू दे की आमच्या बी कारतेस मी. आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुझा प्रवास बऱ्याच लोकांसाठी इन्स्पिरेशन ठरू शकतो. बोल तू. आता इंद्रा सर बोलल्यात म्हणल्यावर राणी नाही म्हणणारच नाही. राणे जावाय ये बोल बोल या. मला असं बोलता येत नाही खरंच, पण मी तरी थोडं बोलण्याचा प्रयत्न करते. काय चुकलं माकलं तर माफ करा. माझ्याकडून कोणी प्रेरणा घ्यावी असं मी काही केलंय का नाही ते मला माहित नाही, पण मी हे असंच चुकत पडत धडपडत परत उभी राहत आज इथपर्यंत येऊन पोचले. मी आज वकील झाले खरी, पण हे माझ्या एकटीची मेहनत नाहीये, माझ्या एकटीचा त्याग नाहीये. या सगळ्याचं श्रेय माझ्या आई बुवांना जातं. आबांना, मालती मॅडमना, रत्नाईंना, अजित दादांना जातं. एवढंच काय तर विक्रांत सर आणि उर्मिलाताईंमुळे सुद्धा मी माझ्या ध्येयाच्या मागे पळत राहिले. या सगळ्यांनी माझ्यात एक जिद्द निर्माण केली. आणि खरं सांगू, माझ्या या यशात जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो इंद्रजित सरांचा आहे. तरी म्हणलं राणीनं अजून इंद्रा सरांचं नाव कसं काय घेतलं नाही. इंद्रजित सर माझ्याबरोबर सावलीसारखे उभे होते म्हणून मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करू शकले. माझ्यासाठी हा वकील होण्याचा प्रवास सोपा नव्हता. कुठल्याच स्वप्नांचा पाठलाग करणं सोपं नसतं. या वस्तीत मी जे स्वप्न पाहिलंय ते आज फळाला आलंय. या वस्तीत त्यांना लहानाचं मोठं होत असताना कळलं की आपली परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल ना तर शिकलं पाहिजे. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वस्तीची परिस्थिती बदलू शकते, वस्तीतल्या माणसांना न्याय मिळवून देऊ शकते. मी लहान असताना ना कोणीतरी म्हणलं होतं की तुला जर गरिबांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर तू वकील हो. तो एक शब्द मी ऐकला आणि बस तेच माझं स्वप्न झालं. आता ते कसं झालं, कधी झालं मलाच कळलं नाही, पण आमची गरिबी एवढी होती की हे स्वप्न कोणाला तरी बोलून दाखवावं अशी पण हिंमत कधी झाली नाही. रोज मनाला सांगायचे की दिवस कधीतरी पालटते. हा त्रास, दुःख, चिंता हे सगळे पळून जाते. पण नंतर कळालं की हा त्रास तेव्हाच पळून जाईल जेव्हा मी कोणीतरी होईल. मग ठरवलं
मनाशी पक्क केला आणि जमल तसा अभ्यास केला. पण कधी पुस्तकं मिळाली नाहीत, तर कधी परीक्षेची फी द्यायला पैसे नव्हते. कायम वाटत अडथळे येत राहिले. हळूहळू असं वाटत होतं की माझं स्वप्न मागे पडतंय का काय. बऱ्याचदा स्वप्न आणि पोटाची भूक, ह्यात पोटाची भूक जिंकते. भाकरीच्या नादात स्वप्न मागं पडत होतं. किती जरी धडपडले तरी ते हातात येत नव्हतं. लय हाल काढला आपल्या पराने. ती दिवस आठवलं ना, आग नुसतं काटाय तू बघ. होय, या सगळ्यातच आई आणि बुवा यांनी माझं लग्न ठरवलं. मग तर वाटलं की मी माझं स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही. मुलींना लग्न झाल्यावरती त्यांचं स्वप्न बाजूला सारावं लागतं. त्यांचं आयुष्य 4 भिंतीत बंद होऊन जातं. पण माझ्या बाबतीत सगळं उलट झालं. त्या घरात गेल्यावरती आबा आणि मालती मॅडम सारखे दुसरे आई वडील मिळाले. इंद्रजित सरांसारखा नवरा मिळाला. सुरुवातीला आमचं नातं फुलायला जरा वेळ लागला, पण नंतर ते इतकं बहरलं की माझं स्वप्न माझ्या एकटीचं राहिलं नाही. हे इंद्रजित सरांचं झालं, आबांचं झालं, मग सगळ्या घरातल्या माणसांचं झालं. सगळ्यांनी मला साथ दिली, म्हणून मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकले. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यात जास्त कष्ट जर कोणी घेतले असतील तर ते इंद्रजित सरांनी घेतलेत. माझ्या आयुष्यात इंद्रजित सर नसते ना, तर मी माझं स्वप्न कधीच पूर्ण करू शकले नसते. प्रत्येक मुलीला जर इंद्रजित सरांसारखा नवरा मिळाला ना, तर ती मुलगी कधीच रडत कडत तिचं आयुष्य काढणार नाही. लग्न झाल्यावरती तिचं आयुष्य 4 भिंतीत बंद नाही होणार. अगदी खरं बोललीस बघ राणे. सर, तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी. खूप सोसलंय, खूप झेललंय. सर, आज अख्ख्या जगासमोर सांगते, तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही जर नसतात ना, तर माझ्या असण्याला काही अर्थच नाही.